कुंभार सर, काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की तो व्यवहार आता रद्द होणार आहे आणि त्याच्याबद्दलची लगेच बातमी आली की कारवाई सुरू झालेली आहे। व्यवहार रद्द झाला म्हणजे सगळं संपलं, चोरी झालीच नाही असा त्याचा अर्थ होतो का आणि सगळे सही सलामत सुटतील का? सगळे सही सलामत सुटतील एवढं नक्की सांगता येईल, कारण आता कोण बोलतंय? मंत्री बोलतायत, एक वडील बोलतायत, की आणखी बाकीचे मंत्री आहेत ते कुठल्या नात्यानं बोलतायत हे मला कळेनाचं झालंय। माझ्या ज्या काही 35 वर्षात शिकलेल्या प्रत्येक विषयाच्या ज्या डेफिनेशन होत्या, व्याख्या होत्या, त्या आता झपाट्यानं बदलताना दिसत आहेत। हम्म व्यवहार रद्द झाला हे किराणा मालाचं दुकान नाहीये। इथं कायद्याप्रमाणे व्यवहार व्हायला पाहिजे, ते व्यवहार झाले नाहीत। आणि आता उद्या सगळे म्हणजे ह्या जो मेसेज समाजामध्ये जातोय ना, हा मुद्देमाल परत दिला की गुन्हा संपला, हम्म हम्म हा हम्म हा एकूण भयानक विषय आहे। उद्या अशा पद्धतीने महाराष्ट्रातले सगळे छोटे मोठे गुन्हेगार आहेत ते आता कामालाच लागतील। हम्म जमिनी हडपा, उघडकीला आलं की परत द्या, काही होत नाही, गुन्हा संपला। कारण त्यांना आता एक आधार मिळाला की मंत्र्याचा मुलगा, उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा असं सगळं काही करून सुटतोय। तुम्ही आणि जमिनीचं त्याच्यावर कशाला म्हणताय? रेल्वेमध्ये गाडीमध्ये पाकिटमार सुद्धा म्हणतील, असं पाकिटमार त्यांना सापडले, हे घ्या पाकिट, झाला विषय संपला। संपला विषय, तसंच होणार आहे। आणि ह्या ज्या हम्म डेफिनेशन चालल्यात, पॉवर ऑफ अटर्नी, आता हे मंत्रीच म्हणत होते हा की पॉवर ऑफ अटर्नी दिली म्हणजे सगळी जबाबदारी ज्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली, हे मी आयुष्यात म्हणजे मला आता कसं बोलावं सुचत नाही। पॉवर ऑफ अटर्नीचा अर्थ असा आहे की त्याने जे जे काही केलंय, मी कुणाला पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल तर त्याची सगळी जबाबदारी माझ्या वर आहे। हा त्या दिग्विजय पाटलांनी सही केली ती कंपनीच्या वतीने केली, त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत त्याच्यात केलेली नाही। आणि ज्या पद्धतीने आता समित्या नेमणं, क्लीन चिट देणे हे चाललंय ना, हम्म हे म्हणजे याला आता आता या क्षणाला मला फार शब्द सुद्धा सुचत नाही। मी आज तक कधीही असं बघितलेलं नाही। आणि हे मंत्री म्हणतात यांनी शपथ घेतलेली आहे, लोकांच्या हिताची शपथ घेतलेली आहे। मला हे आता खरं तर शब्द वाईट आहे, हे मंत्री म्हणजे मंत्रालय आहे, मंत्री आहेत की किराणा मालाच्या दुकानातले कामगार आहेत? जे बोलतायत त्याला कुठेतरी कायद्याची, जनतेची, लोकशाहीची, संविधानाची चाड असली पाहिजे। ती आता पूर्णपणे संपलेली दिसतंय। या सगळ्यांनी मिळून आता म्हणजे तुमचं IPC, BNS वगैरे जे काय असेल त्या सगळ्याची वाट लावलेली आहे। असे जर व्यवहार रद्द होत असते तर मग कोर्ट आणि न्यायालय कशाला ठेवले असते? सर, कुठलाही जी अवस्था तुमची आहे ना, काय बोलावं हेच कळत नाहीये, हीच अवस्था महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाची आहे।